खरं तर ही पक्वता अभावाने आपल्याला दिसते. त्यामुळे चुकलेल्या निर्णयाचं खापर फोडण्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधल्या जातात. नात्यामध्ये, माणसांमध्ये जर जागा सापडल्या नाहीत, तर अगदी भगवंतावरही ते खापर फोडण्या इतपत विवेक गेलेली माणसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. समर्पणाची भावना मनात ठेवून आणि कर्तेपणाला बाजूला सारून घेतलेला कोणताही निर्णय, मग त्याचा परिणाम कसाही असला तरी देखील आपल्या मनाला शांतता प्रदान करतो. तिथे चुकलेल्या निर्णयासाठी आपण इतर कुणालाही जबाबदार ठरवत नाही. आपण जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलो असतो आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरू कृपेला आपण प्राप्त होतो. निरनिराळ्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं मदत ही मिळत असते. मात्र ती ओळखणं आणि तिचा स्वीकार करणं ह्याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे.